विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरसवाडी ते नागद, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद या शाळेमध्ये मिशन झिरो ड्रॉप आउट अंतर्गत प्रभात फेरी व सर्वेक्षणचे नियोजन करण्यात आले। या उपक्रमानुसार वयोगट 3 वर्ष ते 18 वर्षापर्यंत कोणतेही मूल शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण, समस्त ग्रामस्थ व बन्सीलाल चव्हाण, श्री जगन्नाथ जाधव, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, शिक्षणप्रेमी व्यक्ती यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। आज हरसवाडी या गावामध्ये आपण आलेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद या हरसवाडी या गावामध्ये आपण आलेला आहे। आपल्या बरोबर या शाळेचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, मॅडम आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या विद्यार्थ्यांसाठी काय उपक्रम राबवणार आहे। सर्व शिक्षक शासनातर्फे कार्यक्रम आहे मिशन झिरो ड्रॉप आउट, यासाठी प्रभात फेरी काढून जनजागृती करत आहोत। सध्या आषाढी एकादशी निमित्त वारीमध्ये गंगा आहे, तीच संकल्पना घेऊन याद्वारे गावामध्ये हात धुजे लागवर मोठ्या कमी मारून घंटे आले कसं प्रवाहातून बाहेर राहणार नाही यासाठी सर्वेक्षण करणार आहोत। शासनाने दिनांक 7 पासून दिनांक 17 तारखेपर्यंत ड्रॉप आउट या मिशन अंतर्गत सर्व मुलांना ओढी आणि विशालेकन हो कलवा काही मुलं स्थलांतरित आहेत। हां बरोबर रे, त्यांना सुद्धा शाळेच्या प्रवाहात आणायचं बंट्या काय केलं रे आम्ही सर्वेक्षण करणार आहोत। जी मुलं घरी आहेत, जी मुलं शाळेत येत नाहीत, त्या मुलांना सुद्धा शाळेकडे वळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। मला सांगा, ही उपक्रम घ्यायचा आपल्या पाठीमागे मागील 2 वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या आणि काही मुलांचे पालक कामाच्या निमित्ताने परगावी गेले होते। ते मुलं सुद्धा परत गावाकडे, तर काही मुलं अजूनही टच करणार तर या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण बड़ा विशालेकन जान उर्दू तू जाने आदेश न्यूज तो लोग देखे यार त्या मुलांना शाळेत दाखल करून घेणार। स्कूल रोड तरी टकल्यार मिल रे कानलार शाळा तयारी या उपक्रमांतर्गत एप्रिलमध्येच आम्ही सर्व मुलांचे प्रवेश पूर्ण केलेले आहेत, परंतु तरी सुद्धा कामानिमित्त जे पालक परगावी गेलेले अशा स्थलांतरित मुलांसाठी पुन्हा एकदा आम्ही सर्वेक्षण करणार आहोत आणि याची खातरजमा करणार आहोत की कोणी शाळेच्या प्रवाहातून बाहेर राहणार नाही आणि इयत्ता पहिलीपासून म्हणजे वयोगट 6 पासून 18 पर्यंत सर्व मुलांना शाळेत दाखल करण्याचा प्रयत्न करणार। मला सांगा, आज जे आम्ही संपूर्ण गावातील सर्व घरांपर्यंत पोहोचणार आहोत। पालकांची भेट घेणार आहोत। ते त्यांच्या घरातील मुलं ते प्रत्येक घरात जाऊन आम्ही आणि इयत्ता पहिलीपासून 8वी हाथ धुजे लागे शाळेत दाखल आहेत की नाही। अरे कहीं रे तू आंग जान रे तान तो सरडे जानो जादू न्यूज वाला गंजा हमड़ा गंजा नो तू टोपी वाला अय लोटो मत नाही रे मनाई मॅडम आहेत, मॅडम कडनं पण जाणून घेऊया नेमकं काय ह्या प्रभात फेरीच्या पाठीमागलं उद्दिष्ट काय आहे। आपल्याबरोबर मॅडम आहेत, आपण मॅडम कडनं जाणून घेऊया। प्रभात फेरीचा लोकांना जागृत करायचे की शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी तुम्ही
प्रत्येक मुलाला अगदी 3 वर्षापासून शाळेच्या प्रभावात आणणे गरजेचं आहे आणि शाळेच्या मुलांना चांगलं करावं अशी त्यांना विनंती करते. आपण जाणून घेतलेलं आहे, हरासवाडी ही गाव एक खेडोपाड्यामध्ये राहणारा गाव आहे, पण या ठिकाणी बघायला गेलं ना खेडोपाडी वाटत नाही, एक सिटीमध्ये आहे असा गाव वाटतोय. या ठिकाणी विद्यार्थी संख्या पण भरपूर आहे, शिक्षक लोक पण चांगले आहेत, इथले शालेय समितीचे अध्यक्ष वगैरे पण आहेत, ते पण आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं पण 2 शब्द जाणून घेऊया. सर, आपलं नाव काय? ज्ञानेश्वर चव्हाण. मला सांगा आपल्या शाळेबद्दल आपली काय? चिल्लर गँग साइड हो रे, लोटो मत रे, पेक्षा जास्त वेळ लोट मत नाही रे, लोट मत नाही रे, एक मेल तो बाबू ना कोण साइड नो विशाल आधे पकडू. आपण जाणून घेतलेला आहे ज्या हरासवाडी गावातला इतिहास आहे, ज्या शिक्षणापासून जे विद्यार्थी वंचित आहेत यांच्यासाठी शिक्षकांचा अटेनात प्रयत्न आहे. विश्व 24 न्यूज औरंगाबाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.